नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय. आज आपण जाणार आहोत भिवंडी येथे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील एकमेव असणारे सुंदर असे मंदिर आहे, जे की आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. शिवजयंती आहे तर तिकडे आपण महाराजांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर तुम्हाला त्या मंदिराचा पूर्ण माहिती देणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, फायनली आपण आलोय मंदिराच्या बाहेर. हे बघा, सुंदर अशी महादेवांची मूर्ती आहे. आपण विरारवरून आलोय. विरारपासून 25 ते 30 किलोमीटर हे मंदिर आहे. भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा गावात महाराजांचे सुंदर असे मंदिर उभारलेले आहे. हे बघा, शिवजयंतीची पूर्ण तयारी झालेली आहे. वरती झेंडे वगैरे तुम्ही बघू शकता. सुंदर असा साईडलाच गार्डन आहे. हे महाराष्ट्रात असणारे एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर मागच्या वर्षी 17 मार्च 2025 रोजी भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे डॉक्टर राजू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आले आहे. वास्तुविशारद विशाल विजयकुमार पाटील यांनी हे मंदिर मराठा किल्ल्यासारखे दिसावे यासाठी डिझाईन केले. तुम्ही मंदिराचा प्रवेशद्वार बघूनच आश्चर्यचकित व्हाल. एवढे सुंदर असे मंदिराचा प्रवेशद्वार बनवलेला आहे. एखाद्या किल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि हे मंदिर किल्ल्यासारखेच दिसावे याच्यासाठी डिझाईन केलेले आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ. हे बघा, सुरुवातीला तुम्हाला दाखवतो. या साईडला बघा मावळे वगैरे आहेत, हत्ती आहे. त्या साईडला घोडा वगैरे आहेत, मावळे दाखवलेले आहेत. आणि डाव्या साईडला हे सेम टू सेम मावळे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे मंदिर 2500 चौरस फूट व्यापते, ज्या भोवती 5000 चौरस फूट किल्ल्यासारखी भिंत आहे, जी सर्व 4 एकर जागेवर बांधलेली गेलेली आहे. आज महाराष्ट्र जे काही आहे, अभिमान, शौर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, त्यापैकी बहुतेक शिवाजी महाराजांच्या वारशातून उगम पावलेले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित मंदिर बांधण्यात आले आहे. आता तुम्हाला मी जो भव्य प्रवेशद्वार दाखवणार आहे, तो 42 फूट उंच आहे आणि सागवान लाकडापासून बनवलेला एक मोठा दरवाजा आहे, जो तुम्हाला शाही दर्शन देतो. बघा, कसा सुंदर अशी कलाकृती केलेला हा सागवान लाकडापासून बनवलेला सुंदर असा दरवाजा आहे. प्रवेशद्वार आहे बघा, किती सुंदर अशी कलाकृती आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर शिवजयंती सोहळा कार्यक्रम साजरा केला जातोय. इकडेही तो कार्यक्रम आहे. आपण सकाळ सकाळ आलोय इकडे दर्शन घ्यायला महाराजांचे. तुम्हाला आधी मी पूर्ण मंदिराची माहिती देणार आहे. आपण दर्शन घ्यायला आता जाणार आहोत. हे बघा, जे मंदिर सुरू होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. मंदिरामधील परिसर वगैरे, आतमध्ये काय काय आहे आणि कशी कलाकृती केलेली आहे. हे बघा, सुंदर असे सजवलेले आहे मंदिर. तुम्ही बघू शकता कशी कलाकृती आहे. गेट वगैरे कसा सजवलेला आहे. इथून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. बघा कसं सजवलेले आहे सुंदर प्रकारे. हे बघा, आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो. तो प्रवेशद्वार या साईडने कसा असतो बघा. त्यानंतर हे सुंदर मंदिराची एंट्री आहे. हे मंदिर दीर्घकाळ टिकावे आणि पारंपरिक मराठा स्वरूप राखावे यासाठी मजबूत काँक्रीट आणि दगड यांच्यासह मजबूत साहित्याचा वापर करून बांधले आहे. ट्रस्टला केवळ मंदिर बांधायचे नव्हते, त्यांना असे ठिकाण बनवायचे होते जिथे लोक प्रार्थना करू शकतील, इतिहास शिकू शकतील आणि शिवाजी महाराजांच्या वारशाचा अभिमान बाळगू शकतील. भिवंडी जे प्रामुख्याने कापड उद्योगासाठी ओळखले जाते, आता या ऐतिहासिक स्थळामुळे अजून इथे लोकप्रियता वाढली आहे भिवंडी शहराची. आज हे मंदिर मराठा अभिमानाचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे, जे पूजा, इतिहास आणि शिक्षणाचे मिश्रण देते. शिवाजी महाराजांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देईल याची खात्री देते हे मंदिर जवळपास 56 फूट उंच आहे. हे मंदिर 400 वर्ष टिकेल अशी इथे मजबूती आहे आणि 4 कोटी खर्चातून हे मंदिर उभारण्यात आले आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी ही संकल्पना पुढे आणली होती मंदिर बांधण्याची आणि प्रत्यक्षात ती उतरवली. त्यांना शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तसेच शिवप्रेमींनी मोठी मदत केलेली आहे. चौधरी यांनी या मंदिरासाठी स्वतःच्या मालकीचे 2.5 एकर जागा दिली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराची उभारणी सुरू झाली. हे बघा, आपण मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरच आहोत. कलाकृती तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी आपण बघा, इथे तुळजाभवानी माता आहेत, त्यांचे दर्शन आपण घेणार आहोत. बघा, सुंदर असे मंदिर आहे. हे बघा, ही तुळजाभवानी मातांची सुंदर अशी मूर्ती आहे इथे. हे बघा, तुळजाभवानी माता कशी सजवलेली आहे मूर्ती वगैरे आज बघा, कारण आज शिवजयंती वगैरे आहे. या साईडला तुळजाभवानी आहेत आणि तिथे राजमाता जिजाऊ माता आहेत, त्यांचे आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. त्याच्या आधी बघा, कलाकृती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. बघा, वरती कशी कलाकृती केलेली आहे, सुंदर अशी आहे. मंदिर खूपच भव्य दिव्य आहे आणि तुम्ही कलाकृती इथली बघून तुमचे मन प्रसन्न होईल. हे बघा, इथे जो कक्ष दिला आहे देणगी कक्ष, तिथे तुम्हाला ड्रोन वगैरे किंवा तुम्हाला कॅमेरा शूटिंग करताय त्याची तुम्हाला परवानगी घ्यायला लागते. परवानगी भेटते आपल्याला, फक्त नाव वगैरे, चॅनलचं नाव सर्व लिहावं लागतं तिथे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. हे बघा, मंदिराच्या चारी साईडने कशी कल्ल्याला तटबंदी असते तशी आहे. त्यानंतर हे बघा,
राजमाता जिजाऊंची इथं सुंदर अशी मूर्ती लावलेली आहे बघा. सुंदर अशी मूर्ती तीही सजवलेली आहे. अशा प्रकारे मंदिर बांधण्यात आले आहे. कलाकृती तुम्ही बघा कशी सुंदर आहे बघा. राजमाता जिजाऊ यांची मूर्ती बघू शकता तुम्ही, सुंदर अशी आहे आणि सजवलेली देखील आहे. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. ती पण सुंदर अशी मूर्ती आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती 7.5 फुटाची आहे बघा. किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि तेही बघा कसा सिंहासन सजवलेला आहे आज. आणि साईडला बघा दरवाजाचे पूर्ण कोरीव काम, वरती झुंबर वगैरे बघू शकता तुम्ही. सुंदर असे दृश्य आहे. तुम्ही या मंदिरात यायलाच पाहिजे. जय शिवराय. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि साईडला असणारा दरवाजा बघा, ज्यातून आपण प्रवेश केले तो या साईडने बघा कसा सुंदर असा इथे ढाल वगैरे लावण्यात आले आहेत. या साईडला पण छोटासा कक्ष वगैरे बनणार आहे. हे बघा बनलेला आहे. हिरकणी कक्ष याला नाव आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला असणारे गाड्याला जशी तटबंदी असते तसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. या साईडने सुंदर असे मंदिर कसं दिसतंय बघा. साईडला गार्डन आहे. आता आपण वरती जाणार आहोत. त्या साईडने आपण बघू दृश्य कसं दिसतंय. श्रीशैल्यम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी छोट्या स्वरूपातले मंदिर आहे, पण भव्य मंदिर नसल्याने हे मंदिर साकारण्याचे चौधरी यांनी ठरवले होते आणि त्यांनी बांधले. त्यानंतर या मंदिराच्या साईडला येथे गुरुकुलही उभारणार आहेत. त्यातील निवासी विद्यार्थ्यांना महाराजांचे इतिहास शिकवले जाईल. शिवप्रेमींनाही विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाईल, म्हणून इथे गुरुकुलही बांधण्यात येणार आहे. हे बघा वरती बघा तुम्ही तटबंदी सारखं आहे, तिथून पण सुंदर दृश्य बघू शकता तुम्ही. भिवंडी मराडेपाडा येथे मंदिर आहे. येथे जाण्यास 2 प्रमुख मार्ग आहेत. पहिला मार्ग भिवंडीवाडा ते मराडेपाडा या मार्गाने गेल्यास 3 किलोमीटरच्या अंतरावरती हे सुंदर मंदिर आहे. आणि दुसरा मार्ग पुणे नाशिक मार्गावरून वडपा मार्गे 10 किलोमीटर अंतरावर लाभ फाट्यापासून वळावे तिकडे हे मंदिर आहे. आणि मुंबईपासून 60 व ठाण्यापासून 35 किलोमीटर हे सुंदर असे मंदिर आहे. मंदिराचे तटबंदीच्या भिंतीवर आतून बाहेरून शिल्प बसवण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिरे 1 एकर जागेवरती आहे. त्याभोवती 1.5 एकर जागेवरती गुरुकुल बांधण्यात येणार आहे आणि बाकीच्या जागी वाहनांची पार्किंग आणि उद्यान उभारणार आहेत. मंदिरात असणारी शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्या येथील रामलल्लांची मूर्ती घडवणारे मूर्तिकार अरुण योगी यांनीच बनवलेली आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती 6 फूट उंच असून अखंड कृष्णलीला पाषाणातून घडवण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराबद्दल विचारणा होत आहे. शिवाजी राजांमुळे आपल्या हिंदू मंदिरे वाचली होती. राजांचे एक मंदिर व्हावे असे प्रत्येक शिवभक्ताला वाटत होते आणि हे मंदिर आज साक्षात्कार उभे आहे.
अशी छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढलेली जाते. हे बघा आता काम चालू आहे तिथे. पाय वगैरे फक्त राहिले. सुंदर अशी रांगोळी आहे बघा. बघूनच तुमचे मन प्रसन्न होईल. सुंदर अशी रांगोळी तुम्ही बघू शकता. कसा वाईल्ड अँगलनी दिसते. फक्त आता पायाचंच काम चालू आहे. आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा मंदिराचा प्रवेशद्वार. तिथे बघा हे सुंदर असे मंदिर आहे जे की आज आपण एक्सप्लोर करेन. या साईडला तुम्हाला दाखवतो ते समाधी आहे. ते बघा आता आपलं दर्शन वगैरे झालं. आता आपण घरी चाललोय. चला फायनली आलोय घरी. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही या मंदिरात गेल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल तेही सांगा. कारण मी सेकंड टाइम जातो. खूप सुंदर असे मंदिर आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसाने जायलाच पाहिजे तिकडे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शिवभक्तांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ हाईप करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.